जर तुमचंही ऑल इंडिया रँक 8 लाखापेक्षा जास्त असेल किंवा 8 लाखापेक्षा कमी असेल तर महाराष्ट्र या राज्यामध्ये मेडिकल कॉलेजेससाठी ऍडमिशन मिळू शकतो का? मिळू शकतो. तर मग कोणत्या कॉलेजेसला आणि कोणत्या कोर्सला देखील तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतो ही सविस्तर माहिती मी गौरव साधा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरला उस्मानपुरामध्ये काय आपलं ऑफलाईन सेंटर आहे बघा, आपलं देखील ऑफिस आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यायचं असेल ते आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. खाली आपला नंबर स्क्रोल होतोय, त्यावरती तुम्ही काय करू शकता, संपर्क करू शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपल्याकडे काय केली जाते, काउन्सिलिंग केली जाते. मागच्या वर्षी बऱ्याचशा पॅरेंटचा अनुभव होता बघा. खूप सारे लोक कॉल करून सांगत होते, सर आम्ही ऑनलाईन मध्ये बऱ्याचशा ठिकाणी जॉईन केलेलं आहे, ओके, पण ते लोक आमचं फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, रजिस्ट्रेशन काहीच करून देत नाही. तर जॉईन जर अजून केलं नसेल तर त्या लोकांना विचारा, तुम्ही आमचं फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, रजिस्ट्रेशन हे सगळं तुम्ही तुमच्या हाताने करून देणार का? कारण विद्यार्थी मित्रांनो, गोष्ट लक्षात घ्या, तुमचं शैक्षणिक वर्ष जर तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये जर काही मिस्टेक करता तर तुमचं शैक्षणिक वर्ष हा या ठिकाणी काय होऊ शकतो, खराब होऊ शकतो. तर जिथं कुठे जॉईन करणार असाल त्यांना विचारा, फॉर्म भरल्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रोसिजर देखील तुम्ही करून देणार का? जर नाही म्हणत असेल तर तुम्ही आमच्याकडे जॉईन करू शकता किंवा इतर ठिकाणी जिथे तुमचं फॉर्म भरल्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत जे लोक संपूर्ण प्रोसिजर करून देत असाल त्यांच्याकडे काय करा मित्रांनो, जॉईन करा. ओके, आपण आपल्या विषयाकडे वळूया. जर तुमचं ऑल इंडिया रँक 8 लाखापेक्षा कमी असेल किंवा 8 लाखापेक्षा जास्त असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये कोणता कोर्स मिळू शकतो? सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो बघा, दरवर्षी सीईटी सेल काय करते, आपली जी कट ऑफची पीडीएफ असते, कॅटेगरी मधून कोणत्या कॉलेजला किती ऑल इंडिया रँक वरती आणि किती स्कोर वरती अलॉटमेंट झालेलं आहे हे सीईटी सेल दरवर्षी पब्लिश करते. पण यावर्षी अजून ती नोटीस आलेली नाहीये. ओके, ती पीडीएफ थोडक्यात आलेली नाहीये. मग ही जे कट ऑफ अनालिसिस आहे आम्ही तुमच्यासाठी केलेलं आहे बघा. दरवर्षी आपण राऊंड वाईज काय करतो, तुमच्यासाठी कट ऑफ अनालिसिस करतो. तर मग तुम्हाला किती तुमची ऑल इंडिया रँक असणार आहे, त्या ऑल इंडिया रँक वरती कोणतं कॉलेज मिळणार हे सविस्तरपणे आता मी सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या पीडीएफ मध्ये बघू शकता, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई, ओके, एससी या कॅटेगरीतून फर्स्ट टाइम जी अलॉटमेंट झालेली होती 531 या स्कोर वरती झालेली होती आणि जो ऑल इंडिया रँक या ठिकाणी होता 23,322 होता आणि लास्ट अलॉटमेंट जी झालेली होती 492 वरती झालेली होती आणि या ठिकाणी जो ऑल इंडिया रँक होता 61,180 होता. तुम्ही कॅटेगरी बघू शकता, एस टी, विजय, NT1, NT2, NT3, एस ओबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यू या सगळ्या कॅटेगरीचं काय केलंय आपण या ठिकाणी अनालिसिस केलेलं का. ओपनचं सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके, सर्वात महत्वाचा प्रश्न का आपल्या ऑल इंडिया रँक वरती आपल्याला कोणकोणते कॉलेजेस मिळणार. तर एमबीबीएस जर करायचं असेल तर तुमचा जो ऑल इंडिया रँक आहे बघा ह्या रेंज मध्ये यायला पाहिजे. याच्यामध्ये जे ऑल इंडिया रँक मेन्शन केलेले या रेंज मध्ये जर तुमचं ऑल इंडिया रँक येत असेल, तुमची कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. ओके, मी बाजूला हटतोय. जर तुमचा ऑल इंडिया रँक या रेंज मध्ये येत असेल तर तुम्हाला एमबीबीएस मिळणार. ओके, त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस पाहिजे असेल तर तुमचा ऑल इंडिया रँक जर या रेंज मध्ये येत असेल जो इथे मेन्शन आहे, ओके, तुम्ही तुमच्या कॅटेगरीमधून चेक करू शकता. तर तुम्हाला काय मिळणार, सेमी गव्हर्नमेंटचे एमबीबीएस मिळणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर गव्हर्नमेंट बीएमएस हवा असेल तर या ठिकाणी तुम्ही ऑल इंडिया रँक चेक करू शकता. समोर एसएमएल आहे बघा, ओके, हा समोरचा एसएमएल आहे लास्ट इयरचा. हा ऑल इंडिया रँक हा स्कोर आहे विद्यार्थ्यांना जे अलॉटमेंट झालेले तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन चेक करू शकता. ओके, त्यानंतर बीएमएस प्रायव्हेट करायचा असेल तर एवढा काय लागणार, तुमचा एसएमएल लागणार आहे, एवढा तुमचा ऑल इंडिया रँक लागणार, हे तुमचं एवढं स्कोर लागणार आहे. पण हे काय झालंय विद्यार्थी मित्रांनो, हे कशासाठी झाले, तर हे फक्त 4,25,000. थोडक्यात तुमचं एवढा ऑल इंडिया रँक असेल तर या ठिकाणी काय मिळू शकतो, तुम्हाला बीएमएस ला प्रवेश मिळू शकतो. पण आपला प्रश्न काय होता, जर तुमचा ऑल इंडिया रँक 8 लाखा जवळ असेल किंवा 8 लाखापेक्षा जास्त असेल किंवा कमी असेल तर महाराष्ट्र या राज्यामध्ये तुम्हाला कोणकोणते कोर्स मिळू शकतात थोडक्यात जाणून घेऊया. या लिस्ट मध्ये जर आपण आलो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थोडं टेबल आहे आता चेंजेस करत चालतोय बघा. ओके, तर यामध्ये जसं जसं आपण पुढे जाणार, ओके, जसं जसं आपण पुढे जाणार 4 लाखापर्यंत बघितलंय. ओके, हे बघा, यामध्ये बघा या ठिकाणी दिलेले बघा, वायएमटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज. ओके, पहिलं कितीवरती अलॉटमेंट झालेलं आहे कॅन्डिडेटला, ओके, एससीच्या 4,22,000 पर्यंत झालेलं आहे. शेवटचं अलॉटमेंट 5,14,000 पर्यंत आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला काय होऊ शकतो, जर 5 लाखापर्यंत जर रँक असेल तर बीएचएमएस मिळू शकतो. जर आपण समोर आणखी थोडं समोर समोर स्क्रोल करत गेलो तर आपल्याला देखील कोणकोणत्या कोर्सला अलॉटमेंट होऊ शकते आपण सविस्तरपणे बघूया. हे बघा, जर तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं, ओके, महालक्ष्मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सातारा, ओके,
तर याचं जर चेक केलं तर पहिली अलॉटमेंट 7,15,000 वरती झालेली आहे आणि शेवटची अलॉटमेंट 7,43,200 वरती झालेली. ओके, हे जे कट ऑफ आहे आपण मागच्या वर्षी तिसऱ्या राऊंड पर्यंत जे कट ऑफ केलेलं होतं त्या बेसिसवर काय दिलेला आहे, हा प्रिडिक्शन दिलेला आहे. जर तुमचं साधारणतः 8 लाखाजवळ जवळ जर रँक येत असेल, तुम्ही या कॅटेगरीमध्ये तुमचं आता चेक करू शकता. ओके, जर तुमचं ऑल इंडिया रँक हे 8 लाखाजवळ जवळ येत असेल तर तुम्हाला काय मिळू शकतो, बीएचएमएस साठी संधी मिळू शकते. पण तुमचं ऑल इंडिया रँक हे 8 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला काय मिळणार. ओके, आपण थोडं टेबलला समोर स्क्रोल करत गेलो. ओके, बघा यामध्ये ज्यांचं ऑल इंडिया रँक ओके 10 लाख ते 11 लाख या दरम्यान आहे, ज्यांचा स्कोर पहिल्या राऊंडला जी अलॉटमेंट झालेली होती बघा 145 आणि शेवटची अलॉटमेंट 140 वरती झालेली होती, अगदी 105 वर काय झालेली सुद्धा अलॉटमेंट झालेली आहे. म्हणजे थोडक्यात ज्यांचं ऑल इंडिया रँक 12 लाखापर्यंत तरी असेल त्यांना काय मिळू शकतो, महाराष्ट्र या राज्यामध्ये फिजिओथेरपी साठी ऍडमिशन मिळू शकतो. ओके, एमबीबीएस आणि बीएमएस मी तुम्हाला सांगितलंय आणि बीडीएस जर करायचं असेल तुमचं ऑल इंडिया रँक जर 4.5 लाखाच्या आत असेल तर बीडीएस साठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी संधी मिळू शकते. पण तुमचं ऑल इंडिया रँक हे 12 लाखापर्यंत जरी असेल तर तुम्हाला काय मिळू शकतो, या ठिकाणी फिजिओथेरपीला ऍडमिशन मिळू शकतो. तुमचं ऑल इंडिया रँक जर 8 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये बीएचएमएस सुद्धा मिळू शकतो. ओके, तर हे तुम्हाला मी सांगितले का तुमचं रँक वरती तुम्हाला काय मिळणार. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे, कारण हा सगळा डेटा या ठिकाणी काय केलेला आहे, कलेक्ट केलेला आहे आणि या डेटाच्या बेसिसवरून मी तुम्हाला देखील सांगितलंय. आमच्या सोबत जर जॉईन करताय तर तुमच्या कॅटेगरी मधून लास्ट इयरचा कट ऑफची सविस्तर पीडीएफ आम्ही देतो, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येतो की तुमचा नंबर महाराष्ट्रामध्ये कुठे लागू शकतो. फॉर्म भरल्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रोसिजर आमच्याकडून केली जाणार. जर जॉईन करायचं असेल तर लगेच काय करून घ्यायचंय, आमच्या नंबरवरती संपर्क करायचा आणि जॉईन करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.